हाय हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर चला आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे छान अशा नाश्त्यापासून. तर नाश्ता आहे पोह्यांचा. तर पोहे करत होते मी सकाळी-सकाळी आणि आहोंना म्हटलं एक गोष्ट आहे आम्हाला असं-असं करायचंय. तर ते बोलले ठीक आहे. मग त्यांनी लगेच ते आमचं काम जे होतं ना ते केलं आणि आजचा दिवस जो होता ना तो एकदम छान गेलेला. त्यामुळे मला काही स्वयंपाक वगैरे करायचा पण नाहीये. फक्त पोहे करायचे, घरातलं पटापट आवरायचं आणि मस्त जायचंय. तर कुठे वगैरे, काय-काय त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्याच असतील, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करून द्या आणि गोड-गोड कमेंट करत जा. सकाळी-सकाळी फ्रेश झाल्यानंतर आज मी मात्र डायरेक्ट किचनमध्ये आली आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, की मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार मी काही पकडले नाही, कारण आम्हाला कधीही विटा पडू शकतं. तर हो, सोमवारी आमच्या घरी गोड-गोड अशी छोटीशी लक्ष्मी आलेली आहे. त्यामुळे आता 12 दिवस का होईना आम्हाला पूजा करायची नाहीये. त्यामुळे फ्रेश झालं, की डायरेक्टली किचनमध्ये यायचं आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची. तर सध्या असं रुटीन आहे. दररोजही तसं असतं, पण मी सकाळी-सकाळी उठल्यानंतर देवाला दिवा लावते आणि त्यानंतर किचनमध्ये येते. ते एक गोष्ट काही होत नाही. तर मग डायरेक्टली किचनमध्ये आले आणि खूप दिवस झाले पोहे केलेलेच नव्हते. खरं म्हणजे आज मलाच पोहे खायचे होते म्हणून म्हटलं चला आज आपण पोह्यांचा नाश्ता करूया. आणि पोहे कसं असतं ना, कोणी जर खायला जोडी असलं ना मला तरच मी बनवते. आणि मग कुणी नसतं. सकाळी सगळे निघून जातात आणि आज सुट्टी त्यामुळे सगळे घरी आहे. म्हटलं चला आज सगळ्यांना पोह्यांचा नाश्ता करूया आणि मी पण खाऊन घेईल तो. तर इथे मी छान असे कांदा पोहे बनवले आणि जो काही किचनवर थोडासा पसारा झाला होता, तो पण म्हटलं पटकन आवरून घेऊया कारण बाहेर जायचंय. आता बाहेर जायचं म्हटलं ना, मग पटपट आवरलं तर मग वेळेवर पोहोचतो. नाहीतर मग हळू झालं, की मग उशीर होऊन जातं. तर त्यामुळे मग म्हटलं चला आता आपण पटपट आहे ना आवरून घेऊया. तर हा सगळा पसारा मी आवरून घेतला. दुसऱ्या बाजूला मी चहासुद्धा ठेवला आणि जेव्हा अशी घाई असते कुठे जायचं वगैरे असलं ना, त्या दिवशी काम वाढवा मात्र होतंच. जेव्हा पण मी पोहे हलवत होती ना, त्यावेळेला ते थोडे बाहेर पडले. दूध तापवायला ठेवलं तर ते पण थोडंसं उतूच गेलं. आता म्हटलं चहा नको उतू जायला म्हणून गॅस कमी करून ठेवला आणि अशा गोष्टी घडतातच. जेव्हा आपल्याला घाई असते ना, तर हमखास म्हणजे हमखास असं काही ना काही एक्स्ट्रा काम निघाल्याशिवाय राहतच नाही आणि थोडाफार तो उशीर नेहमीसारखा होतोच. तर आज तसा झाला नव्हता, पण तरी 5-10 मिनिटं झालेलाच. तर चला आणि आता इथे पोहे झाले. दुसऱ्या बाजूला चहा उकळतोय तोपर्यंत गरमागरम पोहे आम्ही दोघं जणच खाणार आहे. कारण मुलांना अजून अंघोळी बाकी आहे. कारण आज आहे सुट्टी आणि सुट्टी म्हटलं ना, ते काही लवकर उठत नाही आणि मीही त्यांना अजिबात उठवत नाही. 2 दिवस सुट्टी असते, दररोज ते लवकरच उठतात. मग जाऊ दे, झोपू दे. त्यांना कुठं स्वयंपाक किंवा घरातलं आवरायचं, झोपले तर झोपून द्यायचं. फक्त एवढं होऊन जातं, की माझी कामं मात्र दिवसभर लांबली जातात. आता पण सुट्टीच असते मुलांना, त्यामुळे मी रिलॅक्स असते आणि सॅटर्डे, संडे मी सुद्धा YouTubeमधनं सुट्टी घेऊन टाकते. त्यामुळे मलाही सुट्टी असते, मग जाऊ दे. दिवसभर का लांबेना कामं, एक दिवस फुल एन्जॉय करून घ्यायचा. तर चला, आता इथे मस्त पोहे आम्ही दोघं जण खाऊन घेतो आणि त्यानंतर मात्र मुलांनाही पोहे खाऊ घातले. चहा वगैरे झाला. किचन वटा पुन्हा एकदा क्लीन केला. सगळं घरातलं आवरलं. झाडू, फरशी सगळ्या गोष्टी झालेल्या. मशीन लावून दिलं. आता मशीन तिकडनं आली, की मग नंतर कपडे मी वाळत टाकून देईल. सगळी कामं आवरली. सकाळी-सकाळी आज 11 वाजताच माझी सगळी कामं आवरली होती. कारण मग आम्हाला नंतर जायचं होतं म्हणून 11च्या आत मी सगळं आवरून घेतलं. फक्त स्वयंपाक मात्र नव्हता. त्यानंतर तयारी करायला घेतली. मग काय घालू, कोणता ड्रेस घालू, हे आपले प्रश्न असतातच. कितीही कपाट भरून कपडे असू द्या, पण तरीही कुठे जर जायचं निघालं, तर मग काय घालू, हे घालू की ते घालू. 1-2 ड्रेस बाहेर काढले जातात, पुन्हा ठेवले जातात किंवा मग नुसतं मग पटपट कॉटवर सगळा पसारा करून द्यायचा आणि कोंबून ठेवायचं. तर तसंच माझे 1-2 ड्रेस बघितले मी, टॉप्स घालून बघितले. नको, थोडेसे फिट होत आहे वगैरे असं झालं आणि मग काय फायनली हा टॉप जो आहे, तर तो मी फायनल केला आणि छान असा वेअर करून घेतला. त्यानंतर आता पर्सचं सुद्धा तसंच चालू होतं माझं. ही घेऊ की ती घेऊ? आता जी माझ्या हातात आहे ना, ती मोठी आहे. त्यामध्ये खूप सारं सामान मावतं. पण ती दुसरी आहे ना, ती छोटी आहे. मोबाईल आणि थोडंसंच सामान मावतं. फक्त ती फॅन्सी आहे, छान आहे. पण मग म्हटलं कोणती घेऊ? मग ते बघण्यामध्येच माझा किती वेळ गेला. ही नको, ती नको करता म्हटलं जाऊ दे. हे ना निघतानाच आपण बघूया, नाहीतर मला उशीर होऊन जाईल. आता निघतानाच म्हटलं ठरवूयात आपण कोणती न्यायची ती पटकन अशी. आणि त्यानंतर मग मी माझ्या तयारीला लागले. आता कुठे जायचं म्हणजे थोडासा मेकअप तर झालाच पाहिजे. जास्त काही मी करत नाही, पण मग थोडा तरी केल्याशिवाय मात्र राहत नाही. छान असं मॉइश्चरायझर लावून घेतलं, त्यामध्ये थोडंसं फाउंडेशन सुद्धा ॲड केलं. तर मी शुगरचं फाउंडेशन यूज करते. इतकं सुंदर हे फाउंडेशन आहे ना आणि खूप छान असं ते सेट होतं मेन म्हणजे आणि मला तर खरंच खूप आवडलेलं आहे. जास्त मेकअपचं काही मला इतकं माहिती नाहीये, पण हो, छोट्या-छोट्या गोष्टी मात्र तेवढ्या माहिती आहे. तर ते मी छान असं मॉइश्चरायझर आणि फाउंडेशन मिक्स करून लावून घेतलं. त्यानंतर छान अशी कॉम्पॅक्ट सुद्धा लावून घेतली आणि मला सगळ्यात जास्त आवडते ती म्हणजे लिपस्टिक आणि काजळ. त्या 2 गोष्टी मी ना मेकअप करताना कधीच चुकवत नाही. त्या मला आवडतातच आणि डेली सुद्धा मी लिपस्टिक यूज करते. काजळ मात्र कुठे निघालं, काही असलं तरच वापरते.
आणि ही माझी नवीन क्लचर तुम्हाला कशी वाटली ना, ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण मला खूप आवडली होती आणि मी ठरवलं होतं, की मला आता क्लचर नाही घ्यायची. कारण माझ्याकडे सुद्धा खूप क्लचर्स असलेले आहेत. पण ही आवडल्यानंतर माझ्याकडनं काही मोह आवरलाच गेला नाही. त्यामुळे मी ती घेतली. पण खरंच खूप छान दिसते ना. आणि त्यानंतर माझी आवडती लिपस्टिक ती म्हणजे शुगर पॉपची. तर ती पण एक लावून घेतली. आणि त्यानंतर सुरू झाले ते म्हणजे केसांचे नखरे. 2-3 वेळा विंचरले, पुन्हा क्लचर लावलं, पुन्हा ते विंचरायची, पुन्हा क्लचर लावायची. यामध्ये सुद्धा माझे 5-10 मिनिटं गेलेच. आणि माझं असंच असतं, कुठे जायचं म्हणजे थोडे इतके नखरे मी करतेच बरं का. आणि डेली मात्र मग अजिबातच नाही. मग आपलं नॉर्मल जसं आहे केस विंचरा, जसा क्लचर बसला तसा लावून घ्या, नाहीतर वरती लावून घ्यायचा. तर असं असतं. पण अशा वेळेस मात्र मी खूप नखरे करते आणि तुम्ही सुद्धा अशाच आहात का? तर एक कमेंट नक्की करा मला, म्हणजे मलाही कळेल, की चला मला जोडी आहेत भरपूर जण, त्यामुळे मग काही नाही, असंच असतात सगळ्याजणी. तर इथे मी छान-छान गडगड तयार झाली, फायनली केस सेट झाले आणि त्यानंतर मात्र मी असा छोटासा एक व्हिडिओ शूट केला. थोडासा ट्राय केलेला आहे, कसा वाटला तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा. तर थोडंफार आता मकडनं वगैरे बनतंच मस्त इकडनं-तिकडनं असं बघणं वगैरे. तरी त्यामध्ये नंतर मला आठवलं, की अरे आपण काजळच नाही लावलं, लावू की नको, लावू की नको? मग थोडंसं आरशामध्ये मकडाईचं काम चालू होतं आणि फायनली मी काजळ सुद्धा लावून घेतलं. तर चला फायनली छान-छान अशी तयार झाली आणि त्यानंतर आम्ही आलो मस्त थिएटरमध्ये. कारण आज आम्ही बघणार होतो धुरंधर आणि तुम्हाला सांगते देऊळ बंद पिक्चर जेव्हा आला होता तेव्हा आम्ही बघितलाय. त्यानंतर आजपर्यंत एकही पिक्चर आम्ही थिएटरला बघितलेला नाहीये. आणि त्याचबरोबर माझ्या मुलांनी सुद्धा अजून एकही पिक्चर असा थिएटरला जाऊन बघितला नाही. म्हटलं चला त्यांना दाखवूया. जर अलाउड असलं तर ते पण बघतील, नाहीतर मग ते घरी येऊन जातील. पिक्चर खरंच खूप छान होता. पण मी थिएटरला जाऊन बघितला ना, त्यामुळे मला तो जास्तच आवडला. घरी येताना रस्त्यातच माझा प्लॅन बनला, की आपण मैत्रिणीकडे जाऊया आणि मी आली तिकडे. मैत्रीण म्हणण्यापेक्षा माझी बहीण सुद्धा आहे. आता आमचं रिलेशन असं आहे ना, ते आहे माझ्या नंदेच्या नणंद. पण आम्ही दोघी जणी 6-7 वर्ष जवळ राहिलेलो. आमची ही जी काही बॉन्डिंग होती ना, ती जरा वेगळीच होती बरं का. जमली होती म्हणजे अजून पण आहे बरं का. पण काय झालं, त्यांनी नवीन फ्लॅट घेतला आणि ते तिकडे शिफ्ट झाले आणि त्यानंतर काय मग आम्ही पण आहे ना, हा जो काही फ्लॅट आहे ना, तर तो घेतला आणि आम्ही सुद्धा इकडे शिफ्ट झालो. आणि मग असतं ना, घराला घर एक वेगळं आणि आता ते तिकडे, आम्ही इकडे. मग असा थोडासा डिस्टन्स झालेला. पण म्हटलं चला आज आपण ह्या एरियात आलेलो आहोत आणि आज सुट्टी पण आहे, घरी जाऊ नये काय आपण टाईमपासच करणार. तर आज आपण त्यांच्याकडे जाऊया. त्यांना पण थोडंसं सरप्राईज देऊया आणि म्हणून मग आम्ही इकडे आलो. आणि ना जेव्हा आम्ही जवळ राहायचो ना, तेव्हा आमचं इतकं म्हणजे असं बॉन्डिंग होती ना, की जर मी काही वस्तू घेतली ना, मला असं व्हायचं मी कधी त्यांना नेऊन दाखवणार. त्यांनी काही घेतलं का त्या पण लगेच मला दाखवायला यायच्या किंवा मग आपलं काही असू द्या रुसवे-फुगवे आमचं असंच झालं, तसंच झालं. ज्या आपल्या लेडीजच्या पर्मनंट ठरलेल्या गप्पा असतात, तर त्या पण आम्ही मारायचो, मन मोकळं करायचो. आणि खरंच ही एक गोष्ट आहे ना, माझी सध्या आता मी खूप मिस करते त्यांना, की असं आमचं शेअरिंग वगैरे ह्या गोष्टी नाही होत. पण आम्ही तेव्हा खूप खूप छान असं ते सगळ्या गोष्टी एन्जॉय केलेल्या. असं झालं, तसं सगळं-सगळं. आणि त्यांना पण असं व्हायचं ना, कधी हिला मी दाखवेल, कधी हिच्याशी बोलेल, तर अशा गोष्टी आमच्या होऊन जायच्या. पण आता सुद्धा बरं का डिस्टन्स आहे, पण जेव्हा पण भेटतो ना, त्या सगळ्या गोष्टींची कसर मात्र काढूनच घेतो. सगळं काही एकमेकींना शेअर करतो. असं झालं, तसं झालं. आणि त्यानंतर दुसरा सुद्धा एक बेनिफिट आहे. माझं YouTube चॅनल असल्यामुळे ना, तर माझे सगळे व्हिडिओ बघतात. त्यामुळे त्यांना कळतं अश्विनीचं काय चाललंय वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होतात. आणि मग काही वाटलं तर मग फोन तर आमचे चालूच असतात. तर असं आहे. तर चला माझ्या मैत्रिणीने, माझ्या बहिणीने माझ्यासाठी ना खास असा माझ्या आवडतीचा ढोकळा बनवला होता. फक्त माझ्यासाठी बनवला होता बरं का. कारण त्यांना माहिती हिला ढोकळा खूप आवडतो. तो पण त्यांच्या हाताचा मला खूप आवडतो. खूप छान बनवतात आणि त्यांनी ना डाळ, तांदूळ असं ना प्रीमिक्स बनवून ठेवलेलं आहे ढोकळ्याचं. मग जेव्हा पण कधी लागलं ना, तर मग ते इन्स्टंट लगेच ढोकळा बनवून घेत असतात आणि ना आम्ही जवळ होतो ना, तेव्हापासून त्यांची सवय आहे बरं का ती. ते जे काही प्रीमिक्स असतं ना, जसं आपण डाळीचं पीठ भरून ठेवतो ना, दळून वगैरे कधी लागतं तसंच त्यांचं आहे. ढोकळ्याचं पीठ त्यांचं बनवलेलंच असतं आणि मी तेव्हापासून म्हणती बनवू. तर मी अजूनही काही बनवलं नाही कारण त्या जवळ होत्या ना, मग मला आयतं खायला भेटून जायचं. त्यामुळे मी कधी बनवलाच नाही आणि ढोकळा पण मला इतका छान बनवताच येत नाही बरं का. मी खूप वेळा ट्राय केलेलं, पण तो फुलतच नसायचा. त्यामुळे मी तो नाद सोडूनच दिला आणि अजूनही काही बनवला नाही. पण हो, मी त्यांना म्हटलंय, मी उद्या गेली ना, की लगेच डाळ तांदूळ भिजत घालणार. भिजवलेला डाळ तांदळाचा मी ढोकळा बनवणार आहे आणि बनवला की मी तो तुमच्यावर शेअर करणार. जर फुलला ना, तर मी बनवणार. नाही फुलला ना, तर परत तो नाद मी सोडूनच देणार.
लोकला काही ढोकळा खायचा नव्हता, त्यामुळे त्याला चहा बिस्किट दिले आणि बाकीच्यांचं थोडं-थोडं पोट भरलेलं होतं. पण आम्ही मात्र पूर्ण ढोकळा फिनिश केला. आम्ही म्हणण्यापेक्षा मीच करून टाकला तर. चला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर. बाय बाय.